दिसतं की आपण जंगलामध्ये अरण्यामध्ये शेतीकडे बघतो आणि हे सर्व गोष्टी कशासाठी निर्मित केलेल्या आहे? निश्चितच ते तुमच्या आणि माझ्या आणि प्राण्यांचं खाद्य म्हणून निर्मित केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी निर्मित केल्या गेल्या. पाणी हे आपल्या पिण्यासाठी देखील निर्मित केले गेले. म्हणजे देवाने मनुष्याच्या निर्मिती 6व्या दिवशी जेव्हा आदामाने हवा निर्मित केला त्याच्या अगोदर सर्व त्याला लागेल ते गोष्टी त्या एदेन बागेत आणि जगामध्ये निर्मित करून ठेवल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. त्याला माहित आहे की याला आदामाला एक मनुष्य म्हणून कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे आणि त्या सर्व गोष्टी त्याने निर्मित करून ठेवल्या. हो प्रियांनो, आमच्या जन्माच्या अगोदर आमच्या माता पिताच्या हातामध्ये अनेक गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. आज जर माता पिता आमचं पालन पोषण करू शकले नसते तर आज आपण असतो का जगामध्ये? असतो का आपण? नाही. आपल्या माता पितांना देवाने इतकं सेटल केलं, इतकं स्थिर केलं की आपले माता पिता आपल्याला दिले की त्यांनी आपलं संगोपन करत आपल्याला घडवलं, वाढवलं. आज आपण वृद्ध आहोत, तरुण आहोत, कोणी देखील आहोत, परंतु त्याच्या मागे एक महत्वाचा हात आहे. ते आपले माता आणि आपले पिता, आपले पालक जण आहे किंवा आपलं संगोपन करणारे लोक आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा माता पिताच्याकडे बघतो आणि माता पिताच्या प्रेमाकडे बघतो की आज देखील जर ते वृद्ध असतील तरी आमची आठवण करतात, आम्हाला आमच्यासाठी प्रार्थना करतात, आम्हाला शुभेच्छा देतात, आम्हाला आशीर्वाद देतात. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो की खरंच आई वडील किती महत्वाचे आमच्यासाठी. परंतु कधी कधी आपण विसरून जातो की आई पित्याला जन्म देणारा देव आमच्यावर किती अधिक प्रीती करतो. कारण की आई आणि वडील जे आहे, माता आणि पिता आहे, ते देवाने निर्मित केलं आणि त्यांच्या उदरी आम्ही जन्मास आलो. आणि जन्मास आल्यानंतर देखील आपल्याला देखील प्रभूंनी संतती दिली आणि ते देखील वाढत आहे. ही प्रीती आणि प्रेम जे आहे ते आम्हाला देवापासून प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे स्तोत्रकर्ता म्हणतो की माझा आशास्थान तू आहे, तुझ्याशिवाय मला जगामध्ये कोणी नाही. आजच्या दिवसामध्ये आपण ह्या गोष्टीला विशेष करून विचार करूया की मनुष्य अनेक गोष्टीवर विश्वास ठेवतो, भिस्त ठेवतो, परंतु अनेकदा तो निराश होऊन जातो. अनेक जण धनावर विश्वास ठेवतात, पैशावर विश्वास ठेवतात आणि अनेकदा आपल्याला असं दिसतं की आपण काही पैसा साठवलेला आहे, आपण काही धन साठवलेलं आहे, अचानक काहीतरी प्रसंग येतो आणि त्या पैसा किंवा तो धन जे आहे आजारामध्ये, ट्रीटमेंटमध्ये जेवढा पैसा तोही जातो, दागदागिने जातात. आपल्याला घरात गहाण ठेवण्याची अनेकदा वेळ येते. का? कारण की आम्हाला व्यक्तीचं ट्रीटमेंट, इलाज करायचं. मग ते काय पैसा काही कामाला का नाही. आज आपण बघतो भारताच्या विविध भागांमध्ये पूर सदृश परिस्थिती आहे. लोकांनी कर्ज घेऊन, धन घेऊन काय केलेलं, शेतीमध्ये अन्न उगवण्यासाठी, काय केलेलं, पीक घेण्यासाठी तिथे पेरणी केली, कर्ज घेतलं आणि काय झालं, पाऊस आला, चांगलं हाताशी आलेलं धन, अन्न सगळं किंवा शेत आणि पीक वाहून गेलं आणि ते कर्जबाजारी झाले. कारण की आज मिळणार तर काहीच नाही, परंतु ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतलं त्यांना फेडायची गरज, कुठून आणणार पैसे. म्हणजे अनेकदा आपण परिश्रम करतो, श्रम करतो, पण हाताशी फळ मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण या दिवसामध्ये आपल्या मुलांच्याकडे, लेकरांच्याकडे बघतो, मोठ्या आशा आणि अपेक्षेने आपण त्यांना घडवतो, वाढवतो, परंतु अनेकदा त्यांच्याबद्दल जेव्हा आपण त्यांच्या जीवनाच्याकडे बघतो तर आपल्याला त्यांच्याकडून आता काही आशा राहिली नाही. आपण म्हणतो आता बाबा तू तुझं बघ, शेवटी माझी लढाई मला लढायची. कारण की ते स्वतःच पायावर उभे नाही तर तुमचं आणि माझं संगोपन आणि सांभाळ कसे करणार. आणि या जगामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टी आपल्याला निराशा दिसतात. वेगवेगळे आश्वासन, यामुळे इलेक्शन आलेले वेगवेगळे आश्वासन आपल्याला दिसून येतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, परंतु ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. आणि या सर्व गोष्टीचा आपण विचार केला तर जगामध्ये हे काही चूक आहे, अयोग्य आहे, हे मनुष्याला एक मर्यादा आहे. तो आपल्या स्वार्थासाठी, काही स्वतः मतलबासाठी काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो, परंतु त्याला करता येत नाही आणि त्यामुळे तो तुमची आणि माझी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तो किती जवळचा असना, विवाह होतात, संसार होतात, पतीला पत्नीकडून, पत्नीला पतीकडून मोठ्या अपेक्षा होतात, परंतु 8, 10, 2, 4 वर्षानंतर आपल्याला असं दिसतं की त्यांच्यामध्ये भांडणं होतात.
आणि ते म्हणतात की काय कुठून ही बायको केली, किंवा तो म्हणतो कुठून हा नवरा मिळाला, त्यापेक्षा आम्ही अगोदरच बरे होतो, परंतु आता काय झालं, आता मुलं बाळा झाले, आम्ही कुठे जाणार. आणि असं म्हणून ते आपले एक एक दिवस संसाराचे ढकलत पुढे जातात. एक मोठ्या अपेक्षाने मोठे स्वप्न रंगवलेले असतात की विवाहानंतर हे, विवाहानंतर ते, परंतु ते सर्व स्वप्न काही महिन्यात काही वर्षात धुळीस मिळून जातात. जन्माची गाठ असा शब्द आपल्या संस्कृतीमध्ये वापरतात, परंतु आपल्याला काही जन्माचा सोडा काही महिन्या आणि वर्षामध्येच ती गाठ टिकल की नाही याचा विश्वास राहत नाही. ही मनुष्य आहे आणि यामुळे तुम्हाला आणि मला मग विश्वास जगावर उडून जातो. तुम्ही म्हणता अरे आता आम्हाला कशावरच विश्वास राहिला नाही, न नात्यावर विश्वास राहिला, न पैशावर विश्वास राहिला, न लोकांवर विश्वास राहिला, न मुलांवर विश्वास राहिला, न मित्रमंडळीवर विश्वास राहिला, मला कशावरच विश्वास राहिला नाही. आणि असे अनेक लोक या दिवसामध्ये जगामध्ये जगत आहे ज्यांना काही आशा नाही, कसलाच विश्वास नाही, ते त्यांची अपेक्षा पूर्ण भंग झालेली आहे. आणि अशा समयी तुम्हाला आणि मला एकच असा विश्वास आणि एकच अशी आशा जगामध्ये दिसते जी कधी देखील न बदलणारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावर आज आपण विशेष संदेश ऐकणार आहोत की आम्हाला कशावर विश्वास ठेवता येत नाही, परंतु एकच विश्वासाचा गड आहे, एकच विश्वासाचा आधारस्तंभ आहे, एकच विश्वासाचा आशास्थान आहे, तो देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपण पहिलं वाचूया स्तोत्रसंहिता 20वा अध्याय आणि 7वं वचन. यामध्ये स्तोत्र करता येणे प्रकारे म्हणतो. पहिला एक आपण मुद्दा घेऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 20 आणि त्यावर वचन 7 आणि 8. 20वा, बरोबर, परमेश्वर 7 आणि 8. हो, वाचा. कोणी रथाची व कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. पुढे ते जे घोड्यावर, रथावर, गाड्यांवर विश्वास ठेवतात ते खाली पडलेले आहे. आम्ही तर उठून ताट उभे राहिलेलो, म्हणजे आम्ही पण पडलो, असं नाही की आम्ही पडलो नाही, परंतु काय लिहिलेलं आहे ते आम्ही उठलो, ते उठू शकले नाही. जे घोड्यावर चालायचे, रथामध्ये चालायचे, ते जे वेगवेगळ्या उत्तम अशा सुख समृद्धीने भरलेले होते, ते पडले आणि पडलेलेच राहिले, ते उठू शकले नाही. पण आमच्याकडे काहीतरी होतं आणि त्यामुळे आम्ही टिकलेलो आहे. आता या दिवसामध्ये रथ आणि घोडे कोणाच्याकडे दिसत नाही, बरोबर आहे नाही. रथ आणि घोडे म्हणजे दोनच गोष्टी. एक तर ते ज्याला म्हणतात की प्रवास करण्यासाठी आहे ना, जे एका जागेत दुसऱ्या जागेला रथ राजे महाराजे वापरायचे. घोडे हे देखील आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपोर्टचं एक साधन होतं. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला या जगामध्ये दिसून येतात. आज देखील अनेक लोकांना आपल्या घरामध्ये माझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे ते गाडी आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझ्याकडे नवीन आहे आता EV आलेलं EV आहे, माझ्याकडे स्कूटर आहे, माझ्याकडे ह्या इतक्या गाड्या. आणि अनेक लोकांना त्याचा फार अभिमान असतो. कधी कधी मी बघतो अनेक मुलं आणि अनेक तरुण मुलं एकदम गाडीला असे जसं काय नवरीसारखं सजून ठेवतात, लाइटिंग वगैरे असे लागलेले, हॉर्न वेगवेगळ्या प्रकारचे लागलेले, आणि त्यांना फार अभिमान असतो. नुसतं ते गाडीला पुसणं, कुठे स्क्रॅचेस लागलं तर लगेच ते साफ करणं, धूळ बसू देणं, आणि त्यांना त्याच्यावर खूप अभिमान आणि गर्व असतो. परंतु पुण्यामध्ये जर मी बघितलं तर मॅक्झिमम गाड्या चेपलेल्याच असतात 4 व्हीलर. कारण की ट्रॅफिक इतकी जास्त आहे, तुम्ही कोणाला ठोकू नका, किती सावध चालवा, कोणीतरी येऊन तुम्हाला ठोकून जाईल आणि तुमची गाडीचं नुकसान करेल, हे ठरलेलंच आहे. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे स्वतःचं पार्किंग नाही आणि तुमच्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहे तर मग त्याची तर काही गॅरंटी नाही. लोक तर शेजार पाजारचे टपलेलेच असतात, कधी या गाडीला काहीतरी आपण करू म्हणजे त्यांच्या मनाला समाधान वाटेल. आणि ही बाब आपल्याला सर्वत्र दिसून येते की आपलं भलं होत असताना काही लोकांना ते पोटात दुखतं की ह्याच्याकडे असं आलं, ह्यांच्याकडे तसं आलं, मग ह्यांचं नुकसान व्हायला पाहिजे, आणि कसंही करून रात्री बेरात्री त्याचं नुकसान करतात. एक आजकाल तर एक आणखीनच नवीन ट्रेंड सुरू झाला की रात्री पेट्रोल टाकून गाड्या जाळा. आपण बघितलंय अनेक सोसायट्यांमध्ये लोक रात्री येतात, गाड्या जाळून टाकतात.
काही कारण नसतं, काही त्यांची फार दुश्मनी नाही. आजकाल दुसऱ्याले कोयता गँग येतात, दनादन काचा फोडून निघून जातं. काय म्हणजे ह्यावरून आपल्याला एक गोष्ट दिसते की या सर्व प्रकारचे वाहन, या सर्व प्रकारच्या गोष्टी ज्याच्या आम्हाला कौतुक आहे, याच्यावर आमची प्रीती आहे, आम्हाला असं वाटतं की हे जर आमच्या दाराशी उभं आहे, हे जर आमच्या घराच्या जवळ उभं आहे, किंवा ह्यावर आम्ही जर प्रवास करतो, तर एक आम्ही वेगळ्या प्रकारची वट आमची समाजामध्ये आहे, एक वेगळ्या प्रकारची ओळख आणि एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस आमचं आहे. परंतु स्तोत्रकर्ता इथे म्हणतो की आम्ही त्या वाहनांची बढाई मारणार नाही, कारण की हे वाहन जे आहे ते आम्हाला पुण्यावरून बॉम्बेपर्यंत नेतील, पुण्यावरून दिल्लीपर्यंत नेतील, पुण्याहून चेन्नईपर्यंत नेतील, परंतु पुण्याहून स्वर्गापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. हे आम्हाला रस्त्यावरच चालवू शकतात, रस्त्याच्या बाहेर स्वर्गाकडे नेणारे वाहन ते नाही. आणि त्यामुळे स्तोत्रकर्ता येणे प्रकारे म्हणतो, तरी आम्हीच आपला देव परमेश्वर ह्याच्याच नावाची प्रशंसा करू, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आमचा देव हा जो आहे तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला आपल्या पुढे आपल्या मागे निरंतर सुरक्षित असं चालवतो. कारण की आजकाल वाहन ठेवणं हे सगळ्यात धोक्याचं बाब यासाठी आहे की जर तुमच्याकडे वाहन आहे तर ते वाहन चालवावं लागेल. अपघातामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इंजर्ड होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मृत्यू होते. हे कोणापासून लपलेलं आहे का? नाही. आपल्याला महिन्यातून 2-3 घटना तर असं दिसतील की चांगला चालता फिरता मुलगा होता आणि अचानक कळायला गेला. काय हे आता जे वाहन आहे हे लोकांची जरी शान आणि शौकतचं प्रतीक असलं, परंतु हा मृत्यूचा सापळा म्हणून आजकाल दिसायला लागलेला. त्यामुळे आजकाल आई किंवा पुष्कळ आपल्याला पित्याला खूप काळजी वाटते, बाबा नीट गाडी चालव रे बाबा, तू जातोय खरा. पण आम्हाला आता माझ्या ओजस्याबद्दल पण शाळेत लहान होता तो 8वी-9वी मध्ये सगळेजण ते शिक्षिका म्हणायचे, हो तुमचा मुलगा ओजस आहे. कोणत्या वर्गात? तसं 8वीतच आहे. अहो काय गाडी भरनाट पळवतो म्हणे तो गाडी. हो का? पण आम्हाला माहित त्याला म्हणण्याचा अर्थ आहे की ते क्रेज आहे, लहान तरुणांमध्ये तो क्रेज आहे आणि त्यांना त्याचं कौतुक वाटतं. परंतु घराचे जे आई वडील आहे, वृद्धजन, त्यांचा जीव काय असतो? टांगणीला लागलेला असतो. आणि ह्यामुळे परमेश्वर परत एक बार आम्हाला सांगतो की तुम्ही त्याचं क्रेज आहे, वय आहे, त्या सगळ्या गोष्टी जरी बरं असला, परंतु जो विश्वास असणारा व्यक्ती आहे त्याचा विश्वास या गोष्टीवर ना घटक म्हणून आहे. प्रवासाला जायला लागतं, परंतु तेच माझं जीवन आहे, गाड्याच पाहिजे, वाहनच पाहिजे असं नाही. तर मी जर इथे लिहिलेलं आहे बढाई मारेल, तर माझ्याकडे माझा देव आहे, मी त्याची बढाई कर. सगळं काय करतात, परंतु ते मी तो पडलो, पायी चालताना पडलो, माझ्याकडे सायकल होती, माझ्याकडे सगळं वाहन नव्हतं, तरी देखील मी परत उठून उभं राहिलो, कारण की मला विश्वास माझ्या देव आणि देवाने दिलेल्या सर्व उत्तम गोष्टीवर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ह्या जे वाहन, पैसा आणि या सर्व ज्या गोष्टी, हे जरी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देत असले, परंतु आज देखील आम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जी स्तोत्र 33:17 मध्ये सांगितलेली आहे की जय प्राप्तीसाठी केवळ घोडा व्यर्थ होय. स्तोत्र 33:17 मध्ये त्याच्या महाबळाने कोणाचा बचाव करता येत नाही. घोडे असले तर तुम्ही युद्ध जिंकणार, तुमच्याकडे एक युद्ध लढण्याचं साधन आहे, त्याच्यावर तुम्ही युद्ध आणि अनेक युद्ध जिंकताना बघितलेलं आहे. परंतु तो जो जय आहे, तो जो विजय आहे, तो तात्पुरता आहे, परंतु त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. नुसता घोडा गेला आणि लढून जिंकून आला असं होतं का? होतं का असं? घोडा गेला आणि जिंकून आला नाही. घोड्यावर बसलेला जो योद्धा आहे तो घोडा चालवतो, तो युद्ध करतो आणि विजय प्राप्त करतो. त्याचप्रमाणे आम्हाला देखील जर युद्ध लढायचं आहे तर आम्ही गाडीवर
आम्ही वाहनावर, आम्ही घोड्यावर युद्ध लढणार नाही, तर आम्ही देवाच्या विश्वासामध्ये चालत एक युद्ध लढणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला विजय प्राप्त होणार आहे. आणि यासाठी आज परत एक वार जे ऑनलाईनमध्ये आहे की परत एक वार आपल्याला प्रभूने दिलं नाही दिलं नो इश्यू, जीवनाचा प्रवास असाच चालत जाणार आहे. परंतु शेवटला घडी तुम्हाला कार, तुम्हाला निश्चितच मोठं ॲम्बेसेडर किंवा ह्या काळामध्ये आपण म्हटलं तर मोठ्या मोठ्या गाड्या कामी येणार नाही. शेवटी ॲम्ब्युलन्स येते, एक काचेची गाडी येते, त्याच्यात पेटी ठेवली जाते, तीच पुढे घेऊन जाते. हे तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा शेवटला प्रवास असाच होतो. तिथे तुम्हाला 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर बसून कोणी घेऊन जात नाही. आणि त्यामुळे भिस्त ठेवा विजय देवावर, तर तुम्हाला विजय. दुसरी गोष्ट आपण वाचूया स्तोत्र संहिता अध्याय 44 मध्ये 6 आणि 7 वचन आहे. या सर्व आपण मार्किंग करूया, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये हायलाइट करूया, कारण की आमचा विश्वास या दिवसामध्ये जेव्हा अस्थिर होतो तेव्हा आम्हाला विश्वास ठेवायचा तरी कोणावर, आणि ते आम्ही कोणावर, जग कोणावर ठेवतो हे बघूया. 44 वचन अध्याय आणि 6 आणि 7 वचन. मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही, तर आपल्या शत्रूपासून तो आमचा बचाव करतो. यस, आम्हाला धनुष्यावर भिस्त नाही. काल परवा कदाचित आपण टीव्ही मध्ये बातमी ऐकली असेल, जगामध्ये जेवढे टेररिस्ट होते, आतंकी होते, त्यांच्यामध्ये एक दहशत निर्माण झाली. आणि दहशत ह्यासाठी झाली की त्यांना भरोसा होता की आमच्याकडे जे काही डिव्हाइस आहे ज्याच्यावरून आपण मेसेज एकापासून दुसऱ्याला पाठवतो, ते मेसेज कोणी पण हॅक करू शकत नाही. आणि त्यासाठी ते पेजर वापरत होते. काय वाचत होतं? पेजर. ऐकलं का कधी पेजरचं नाव? एक छोटं डिव्हाइस होतं ज्याच्यावर मेसेज पाठवायचे, मेसेज आहेत. फार इथे कमरेला पुरुष वर्ग एकदम लावून त्याला ह्याने फिरायचं. पण तो मोबाईल आल्यानंतर पेजर संपला. परंतु ते जे आहे ते आज देखील पेजर वापरतात, कारण की त्यांचे, आणि कालच आणि परवाच्या दिवशी अचानक ते पेजर फुटले. ते सगळे पेजर फुटले आणि 3000 लोक निश्चितच इंजर्ड झाले त्या सर्व देशांमध्ये, लेबनान आणि सिरियामध्ये, आणि अनेक लोक मरण पावले. आणि त्यांचं म्हणणं इस्रायलच्या लोकांनी हे काळ केले की पेजरमध्ये बॉम्ब पेरून ठेवला आणि 1 तासाच्या आत त्या दोन्ही देशामधले सगळे पेजर एकत्र फुटले आणि लोक जे त्यांच्या विरोधक होते ते मरण पावले. विश्वास त्यांना काय होता? पेजरच्या द्वारे आम्ही शत्रूंना पराभूत करण्यासाठी मेसेज इकडे तिकडे करू. परंतु शत्रूने ऑलरेडी, म्हणजे लोकांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये बॉम्ब पेरून ठेवले. त्यांना माहीतच नाही की आपण बॉम्ब घेऊन फिरतोय. आणि जेव्हा त्यांनी इस्रायलवरून किंवा हमास जी आहे त्यांची गुप्तचर संस्था, त्यांनी ते तिथून ऍक्टिव्हेट केले, पटापट बॉम्ब भेटले. आपण न्यूज मध्ये बघा, आणि लोक मरण पावलेले. आज कालच्या दिवशी तर जेवढे पण सोलरचे होते, सोलरचे माहिती ना आपल्या घराच्या वर सोलर लावतात, ते सगळे फुटले दनादन. त्यांच्या मागे देखील त्यांचं म्हणणं इस्रायलच आहे. म्हणण्याचा अर्थ आहे की जे आपण संरक्षणासाठी, जे आपण वाहतुकीसाठी, जे आपण आपल्या सुखसोयींसाठी वापरतो, ते कधी देखील शत्रू देखील वापरून करून आपल्याला मारू शकतो, आपलं जगणं कठीण करू शकतो. आणि ही बाब इथे त्यांनी सांगितलेलं आहे की धनुष्यावर जे भिस्त ठेवतात, की मी लढाईमध्ये, माझ्याकडे धनुष्य, माझ्याकडे हे हत्यार आहे, माझ्याकडे ते हत्यार आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील पेत्राला म्हणतो, तलवार आत घाल, तलवार चालवू नको, कारण की जे तलवारीवर भिस्त ठेवतात ते तलवारीनेच मारले जातील. जे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात ते त्याच खड्ड्यामध्ये जाणार आहे. आणि यामुळे ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्ही आणि मी जी आहे ती या प्रकारच्या संरक्षण पद्धतीवर टिकून राहू शकत नाही. आज आपण बघतो की पोलीस आहे, आर्मी आहे, मिलिटरी आहे, सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी देखील वेळ आल्यावर जे विरोधक आहे किंवा जे आपण म्हणूया की हल्ले करणारे, ते यशस्वी होऊन जातात. का होऊन जातात ते? कारण की निश्चितच या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवणं किंवा त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं कोणत्या पण संस्थेच्या
अधीन नाही, सोपं काम नाहीये. आणि यासाठी आपण एक लक्षात ठेवा की हा हत्यार आहे, परंतु ते हत्यार तुमचा जीव वाचू शकतील असं नाही. आजच आपण बघतो की विविध प्रकारचे गँग वॉर होतात. ह्या गँगवाला आणि हाय गँग, यांच्याकडे हत्यार असतं, ह्यांच्याकडे हत्यार असतं, पण मारतात कोण? ते एक दुसऱ्यांना मारून संपून टाक. पोलीस पण खुश असतात, जाऊ दे बाबा, एकमेकांना मारण मरण जातो. हत्यार दोघांच्याकडे. कशासाठी हत्यार ठेवले त्यांनी? स्वतःच्या संरक्षण आहे. परंतु का होतंय? तेच हत्यार उद्या त्यांना मारून टाकतात. त्यांना जीवाची शाश्वती नाही. त्यांना माहित आहे कधी कोणी येईल आणि आम्हाला संपून जाईल. हो प्रिया, हे भीती आणि दडपण त्या लोकांना असतं जे हत्यारावर, जसं इथे लिहिलं, धनुष्यावर जे भिष्ट ठेवतात, त्यांच्या मनामध्ये सदोदित भीती असते की कधीतरी दुसरा ज्याच्याकडे अशा प्रकारचे हत्यार आहे तो येईल, तो माझा शत्रू आहे आणि तो मला काय करतो? संपवून टाकणार आहे. आणि यासाठी भिष्ट आणि भरोसा, संरक्षण कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. आणि इथे वचन येणे प्रकारे सांगतं की आपल्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतो. प्रेज द लॉर्ड. शत्रूंपासून तू आमचा बचाव करतो. आज लहानपणापासून मातेच्या उदरापर्यंत आजपर्यंत जर आपण सुरक्षित आहोत, तर अनेकदा सैतानाने, विरोधकांनी अनेक प्रकारचे निसर्गाने आमच्यावर हल्ले केले, आजारीने, व्याधीने आमच्यावर हल्ले केले आणि आम्ही बचावलेले लोक आहोत. आम्ही सुरक्षित आहोत. कोरोना त्यापैकी एक होता, त्यामध्ये देखील आपण सुरक्षित. का सुरक्षित आहोत? कारण की आमचा बचाव करण्यासाठी आमचा देव आमच्या बरोबर होता. देवाने आपले दूत आणि संरक्षणाचं कवच आमच्या समोर ठेवलं आणि त्यामुळे आम्ही बचावलेलं. आमच्याकडे काही हत्यार होतं किंवा आमच्याकडे काही मेडिसिन होतं, आमच्याकडे हॉस्पिटल होते, आमच्याकडे खूप सुरक्षा कवच होते, असं काही देखील नव्हतं. परंतु एकच गोष्ट की आमच्या बाजूने आमचा देव होता. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी तुमच्या बाजूने आहे, मी तुमच्या बरोबर आहे, तू घाबरू नको. आणि यामुळे आज आम्हाला लक्षात ठेवा की वाहन असो किंवा अशा प्रकारचे हत्यार असो, त्यावर विश्वास ठेवू नका. तिसरा मुद्दा आहे आणि त्यामध्ये स्तोत्र 118 हे एकदम मध्यवर्ती वचन आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये जर म्हटलं तर मधोमध कोणता अध्याय येतो? तर स्तोत्र 118 येतो. आणि स्तोत्र 118 मध्ये एक वचन जे आहे ते पवित्र शास्त्रातलं एकदम मध्ये येणारं वचन आहे. त्याला हायलाइट करा. पवित्र शास्त्रामध्ये त्या वचनाच्या मागे आणि त्या वचनाच्या पुढे 594 अध्याय आहे. रिपीट करतो, 594 अध्याय अगोदर, 594 अधिक अध्याय नंतर, आणि हा अध्याय मधोमध येतं. आणि त्या अध्यायाच्या मधोमधलं एक वचन आहे जे पवित्र शास्त्राचं मध्यवर्ती वचन म्हटलं जातं. जसं आपल्या शरीरामध्ये मध्यवर्ती आपलं हृदय आहे, तसं हे हृदयाच्या जागेवर असलेलं वचन आहे. आणि स्तोत्र 118 आणि 8 मध्ये देव काय म्हणतो बघा. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, मनुष्याला भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे कधीही बरो आणि उत्तम आणि चांगलं आणि आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, या जगामध्ये सर्व काही तुम्ही करून बघितलं, सर्व काही तुम्हाला करून बघितलं, परंतु तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये एकच आशा आहे आणि तो आहे आमचा जीवित परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. यस, मनुष्य फसवल, नाते फसवतील, पैसा फसवल, साधन फसवतील, स्टेटस फसवतील, पद तुम्हाला फसवतील, परंतु एकच आहे ज्याचं नाव प्रभू येशू, तो तुम्हाला कधी देखील फसवणार नाही. तो कधी तुम्हाला सोडणार नाही, तो तुमचा कधी त्याग करणार नाही. कारण की जगातल्या प्रत्येक गोष्टी हे क्षणिक आहे, आज आहे उद्या नसणार. परंतु एकच गोष्ट आहे जी आमच्या जन्माच्या आणि आमच्या आईवडिलांच्या जन्माच्या अगोदर होती आणि आमच्या मृत्यूच्या नंतर आणि या पृथ्वीच्या नंतर पण आहे, तो आहे प्रभू येशू. तो युगानुयुग चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. वाईट नाही, तो चांगला आहे. आणि जे लोक त्याच्या मध्ये विश्वास ठेवतात, त्याच्या मागे चालतात, त्यांना तो चांगल्या आणि उत्तम गोष्टी तो देतो. प्रेज द लॉर्ड. फसवत नाही. आणि यासाठी ही बाब पवित्र शास्त्राच्या मधोमध ठेवलेली आहे की जे पैसेवाले, धनवाले लोक, अनेक जण त्यांच्यावर भीष ठेवतात की हा व्यक्ती येईल, तो व्यक्ती येईल, हा करल, तो करल. आपल्या मंडळीचे देखील आपण उभारणी करत असताना अनेकदा अनेक लोकांचं मत आलं की बाबा तुमच्या मंडळीसाठी आम्ही राजकीय लोक हे देऊ, आम्ही पैसे देतो, आम्ही मदत करतो. परंतु या मंडळीने कधी देखील कोणाची राजकीय लोकांची मदत घेतली नाही.
कोणी तरी आम्हाला बाहेरचे लोक आले डोनेशन घ्या तुम्ही चर्च बांधा असं केलं नाही. आम्ही आपल्या मंडळीतून, आम्ही विश्वासणारे आणि देवामध्ये चालणाऱ्या लोकांच्या द्वारे जे आम्हाला मदत मिळालेली आहे त्या लोकांच्याकडून मदत घेतली. आणि त्यापैकी बहुतांशी लोक हेच म्हणायचे, आमचं नाव तुम्ही पुढे येऊ देऊ नका, आम्हाला तुम्ही सन्मानित किंवा अवॉर्ड देऊ नका, आम्ही हे सर्व काम कोणासाठी करत आहोत? देवासाठी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. जगातले लोक, जगातले सर्व प्रकारचे लोक कशासाठी करतात? नावासाठी, पदासाठी आणि स्वतःच्या गौरवासाठी करतात. कारण की त्यांना वाटतं की जर इथे मदत केली तर मला काहीतरी मिळेल, माझं नाव होईल आणि मी एक वेगळ्या प्रकारचा सेवक आणि समाजसेवक ओळखला जाईल, आणि ह्यासाठी ते मदत करतात. त्यात काही चूक आहे मी असं निश्चितच म्हणणार नाही, करावं त्यांनी. परंतु एक गोष्ट, देवाचं मंदिर, देवाचे लोक, त्यांना उभं करण्यात, त्यांना वाढवण्यात, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देव पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवला नाही, ख्रिस्ती मंडळींनी किंवा मंडळींनी मनुष्यावर भरोसा ठेवला नाही, तर आपले श्रम, आपली मेहनत, आपले रिसोर्सेस जे आहे ते आम्हाला जर आशीर्वादित देवामध्ये दिसतात तर देव ते सर्व काही देखील जो आम्हाला तो देव इच्छितो. प्रेज द लॉर्ड. जगातल्या सर्व गोष्टी जर त्याच्या हाती आहे तर निश्चितच तो उत्तम लागेल ते झोपेत ही पुरवतो, याची प्रचिती घ्या. त्यानंतर आपण बघितलं मिखा याचा 7वा अध्याय आणि वचन 5 ते 7 मध्ये एक आणखीन वचन त्यांनी सांगितलेलं आहे. मिखा याचा 7वा अध्याय आणि वचन 5 ते 7 मी वाचतो. सोबत्याच्यावर भरोसा ठेवू नका, जीवलग मित्रावर अवलंबून राहू नको, तुझ्या उजळाजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून देखील तू आपले तोंड आवरून धर. बघा, सोबत्यावर जे तुमचे बरोबर राहतात, तुमचे मित्र म्हणतात, जे तुमच्या त्याच्यावर देखील तू भरोसा ठेव. याचा अर्थ नाही की तुम्ही त्याच्या शत्रुतेने वागा, परंतु आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की हा आहे तर मग मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणून अनेक जण काय करतात, त्याच्यावर रुसतात. अरे काय फायदा, मी तुला एवढं केलं आणि तू मला हे करू शकलं नाही. येस, तो नाही करू शकला, ती नाही करू शकली आपल्याला मदत. का? कारण की तिची एक मर्यादा होती, तिच्यावर परिस्थिती अशी निर्माण झाली की ती तुम्हाला आणि मला सहाय्य करू शकली नाही. त्यामुळे तिच्यावर, त्या व्यक्तीवर रुसण्याची गरज नाही. आणि ती दुसरी गोष्ट त्यांनी लिहिलंय की आपल्या सोबत आपल्या मित्रावर पण अवलंबून राहू नको, तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नी या पासून देखील आपले तोंड आवरून धर. कारण की हे सर्व कोण आहे? मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्य जे आहे ते प्रीती करतात, प्रेम करतात, परंतु अनेकदा या सर्व व्यक्ती कुठेतरी एक मनुष्य असल्या कारणाने, स्वार्थ असल्या कारणाने ते काय होतात? निश्चितच काही देण्यामध्ये कमी पडतात, काहीतरी ते कमी पडतात. आणि त्याचा परिणाम हा होतो की तुम्हाला आणि मला काय होतं? वाईट वाटतं. आपल्याला वाईट वाटतं, अरे मी ह्याच्यासाठी एवढं केलं, मी ह्यांच्यासाठी एवढं केलं, मी तिच्यासाठी एवढं केलं, आणि आता माझ्यावर वेळ आली तर मला मदत करत नाही. कदाचित ते जाणून बुजूनही करत नसतील, कदाचित ते इच्छा असली तरी करू शकत नाही. कारण की त्यांना निश्चितच तुम्हाला मला मदत करायची इच्छा जरी असली तरी ती ऐपत त्यांच्याकडे अनेकदा नसते, आणि त्यामुळे ते तुमची परतफेड करू शकत नाही. आपण देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहितो, वास्तव प्रभू येशू ख्रिस्ताने उदाहरण देखील दिलं की तो जो होता, ज्याच्या दास होता, त्याच्याकडे भरपूर पैसे कर्ज होता, आणि तो मालकाच्याकडे जाऊन येतो, म्हणतो आम्हाला धरून जेलमध्ये टाकू नका, कारण की मला मी गरीब आहे, मी तुझं कर्ज फेडू शकत नाही. आणि तो म्हणतो ठीक आहे, तुझी परिस्थिती खराब आहे. मालकाने त्याला काय केलं? धन्याने त्याला माफ करून दिलं. परंतु बाहेर निघाल्यावर दुसऱ्याला त्याने धरलं आणि त्याचा गळा आवळून म्हणतो की लगेच तू दे, नाहीतर मग मी तुला काय करणार आहे? बंदिवासात टाकीन. आणि जेव्हा त्या मोठ्या मालकाला कळालं की अरे मी याला क्षमा केली, परंतु हा इतरांना क्षमा करायला तयार नाही, तर त्याला धरण्यात आलेलं हे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला दाखला आहे. यावरून आम्हाला कळतं की मनुष्य जो आहे स्वतः लाभ घ्यायला तयार होतो, परंतु जेव्हा दुसऱ्याला द्यायची वेळ येते तेव्हा तो हात मागे खेचून घेतो. आणि अशा समय तुम्हाला आणि मला निराशा येते, परंतु जे देवावर, येशूवर विश्वास ठेवतात त्यांना माहिती आहे, भाऊ मला माहित आहे, मी तुला दिलेलं आहे, तुझी परिस्थिती जरी वाईट असली तरी देखील मी तुला क्षमा करतो, मी तुला क्षमा करतो. तू मला देऊ शकत नाही हे मला कळतं, मला माहित आहे की तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु याचा अर्थ हा नाही
की मी तुला शिव्या द्यावे, मी तुझा द्वेष करावा, मी तुझ्याशी बदला घ्यावा. तुला देता येईल तर दे, नाहीतर मी तुला सोडून देतो. आणि अनेकदा आपल्याला ही वृत्ती कोणाच्यामुळे दिसते? ही ख्रिस्ताची प्रीती आम्हाला दिसते. कारण की आपल्याला सर्वांना माहित आहे की जर आपण त्याच्याशी दुश्मनी घेऊन, त्याला शिव्या देऊन किंवा त्याचा द्वेष करून निश्चितच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतो, तर निश्चितच काय होतं? आपलं मन अंतःकरण काय होतं? द्वेषाने रागाने भरून जातं आणि हे सैतानाकडे नेणारी प्रवृत्ती ठरू शकतं. आणि यासाठी प्रियांनो इथं स्पष्ट सांगितलं, पुढे वचनामध्ये लिहिलंय, कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठलेली आहे, मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झालेले आहे. आता घरातले सर्व नाते त्यांनी इथे दाखवलेले आहे. बाप आणि मुलाबद्दल, मुलगी आणि आईबद्दल, सासू आणि सून, आणि या सर्व गोष्टीचे नाते की हे नाते आहे, रिलेशन आहे. हे जरी जवळचे असतील, कदाचित हे वर्षानुवर्ष, परंतु अनेकदा आपल्याला असं दिसतं की नाशल्यामध्ये काय झालेलं आहे? जसं जसं स्वार्थ भावत आहे, जसं जसं आम्हाला दिवस कठीण येते, लोकांच्या विरोधात झालेले आहे. मुलं आपल्या आई वडिलांना जुमानत नाही, किंवा आई वडील मुलांसाठी आता पहिल्यासारखे आई वडील राहिलेले नाही. दुसरी गोष्ट आहे, सासूसून हे तर पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे परंतु ती गोष्ट देखील आपल्याला वाढताना दिसत आहे की आता घरामध्ये लोक टिकायला तयार नाही. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात की बाबा नवरा लग्न व्हायचं ना, मग त्याच्यासाठी वेगळा फ्लॅट असेल तर आम्ही लग्न करू, नाही तर मुलीवाले तयार होत नाही. बरोबर आहे ना? कोणाच्या घरामध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये कोणी जाऊन राहायला तयार होत नाही. वेगळं राहायचं असेल तर आम्ही येतो, नाही तर मग आम्ही हे चाललोय. कारण की त्यांना आपल्या प्रियजना किंवा वृद्धजनांचे किंवा वडीलजनांची सेवा करता येत नाही. आणि ह्यामुळे आज हे जे नाते आहे ते खोटे ठरत चाललेले, ते नाते आता परिस्थितीने बदलत चाललेले. अशा आई वडील निराश होतात किंवा मुलं देखील निराश होतात. पत्नीचा व्यवहार बघून पती देखील घाबरतो, पत्नीला देखील वाईट वाटतं. आणि अशा प्रकारे दुखवलेले नाते देवापासून दूर 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 जातात. कारण की ज्या घरामध्ये अशा प्रकारचे वाद आहे, भांडणं आहे, ते घर सुखी होईल का? वाटतं का तुम्हाला सुखी, आनंदी? ज्याच्या घरामध्ये रोज भांडणं होते, नाही होणार. भांडणं कोणामध्ये होय? शेजारशीच व्हायला पाहिजे नाही, घरातले घरातच भांडणं होत राहतं. आणि परिणाम होतो की आमचे नाते, आमचे विचार, आमचे मन हे दुखावलेले असतात, आजाराने, रोगाने, क्रोधाने भरलेले असतात. आणि त्यामुळे काय होतं? अशा घरामध्ये कधी देखील समृद्धी नांदत नाही, प्रीती नांदत नाही, आणि देव त्या घरापासून दूर निघून जातो. आणि यासाठी जे देवावर विश्वास ठेवतात आणि देवाच्या मागे चालतात, त्यांना माहिती आहे देव माझ्या मागे आहे. प्रेज द लॉर्ड. माझा मुलगा माझ्या विरोधात गेला, माझी पत्नी माझ्या व्यवस्थित रागत नाही, माझे भाऊ बहीण माझ्या हिडीस करतात, परंतु काही काळजी नाही, मी माझ्या देवाकडे बघेन. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या येशूकडे बघणार आहे आणि मी म्हणणार, बाबा येशू, तू जाणतो मी चांगला हृदयाचा व्यक्ती आहे, तुला माहित आहे की मी अयोग्य प्रकारे वागत नाही. तुला या गोष्टी दिसून येते की त्यांनी माझ्या विरोधात जरी काही चुकीचे कृत्य केले, परंतु मी आज देखील त्याच्यावर प्रीती करतो आणि त्याला क्षमा करतो. आणि जर ते सर्व दिसत तर देव म्हणणार, शाबास भल्याचा असतो, तू चांगला व्यक्ती आहे आणि त्यामुळे मी योग्य वेळी तुला मदत करणार. प्रेज द लॉर्ड. तू डिस्टर्ब होणार नाही, तू चिडणार नाही, तू रडारडीने भांडणं करणार नाही, कारण की तुझ्या मनामध्ये येशू बरोबर चालण्यामुळे एक शांती आहे. शांती आहे. यस, मी गमवलेलं आहे, मला मिळालेलं आहे, परंतु मी सगळं काही सोडून दिलेलं आहे. जाऊ द्या, तुला नाही देता ते दे, परंतु मी किती दिवस तू राहणार? आज मी आहे, उद्या निघून जाणार. आज तू आहे, तू देखील निघून जाणार. जगामध्ये कोणी राहणार आहे का? नाही. सगळं जगातला पैसा, जगातलं घर, जगातल्या घोड्यागाड्या, जगातले फ्लॅट, जगातले जमीन जुमला सगळं जगात राहून जाणार आहे. ह्यामुळे जर मी भांडत राहिलो तर त्या जगामध्ये जिथे माझ्या येशूने मला निवडलं तिथे माझा टिकाव लागणार नाही. आणि यासाठी या जगावर जे भिस्त ठेवतात त्यांना वाटतं आता माझं हे गेलं म्हणजे सगळं काही संपलं. आणि असं म्हणून अनेक लोक वाद, भांडणं, आणि इतकंच नव्हे तर ह्या दिवसामध्ये आत्महत्या करायला मागे पुढे बघत नाही. या दिवसामध्ये आपण बघत आहोत लोकांना, तरुण मुलांना मोबाईल खूप प्रिय. मोबाईल नाही तर माझं जीवन कसं तरी बनतं. आणि अनेकदा आई वडिलांनी मोबाईल बाजूला ठेवा म्हटलं
तर मुलं काय करतात, लगेच घर सोडून जातात किंवा आत्महत्या करायला मागे पुढे बघत नाही. काय हे मोबाईलमध्ये काय आहे? यावरून आपल्याला कळतं की जग व जगातल्या गोष्टी मध्ये मनुष्य इतका जास्त जखडलेला आहे की ही मुलगी माझ्याशी लग्न करत नाही, मग मी पण जगणार नाही आणि तिलाही जगू देणार. आणि या घटना वारंवार आम्हाला दिसत आहे की ऍसिड फेक किंवा तिच्यावर अत्याचार कर किंवा तिचं मर्डर कर, हे सर्रास आपल्या रस्त्यांवर आता दिसायला लागलं. पहिले गपचूप करायचे लोक, आता तर भर रस्त्यामध्ये गुन्हे घडत आहे. का घडत आहे? कारण की ते लोकांना हे वाटतं की ही मिळाली नाही तर मी संपलो, हा मिळाला नाही तर माझं जगणं व्यर्थ, मोबाईल मिळाला नाही तर माझं जीवनाला अर्थ नाही. आणि असं म्हणून ते दाखवतात की जगातल्या गोष्टी ज्या आहे त्याच माझ्यासाठी महत्वाच्या. देव आणि देवातले वचन हे महत्वाचं नाही. परंतु प्रियांनो, आज जर तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये येशूला स्थान दिलं तर आम्हाला कळून जातं की जग व जगातल्या गोष्टी नाही तशी होणार आहे, परंतु माझी वचनं कधी देखील नाहीशी होणार नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणतो. प्रेज द लॉर्ड. यस, देव आपल्या प्रियजनाला निश्चितच पुरवतो. गुप्तदर्शी पित्याला माहित आहे तुमची गरज काय आहे, परंतु तुम्ही नुसतं मागावं आणि जगिक देही गोष्टी मागावं हे देवाला आवडत नाही. तुमच्या मनातली शांती, तुमच्या मनातला आनंद, तुमच्या मनातलं तारण, तुमच्या मनातलं जीवन याला जर तुम्ही प्राधान्य दिलं आणि तुम्हाला असं वाटतं की अरे मला पैसा मिळाला, मला चांगली नोकरी मिळाली, मला चांगलं पद मिळालं, मला गाड्या मिळाल्या, माझे मुलं मोठे पदावर गेले तरच माझं भलं होणार, मग इथे संपलेलं आहे. ज्या समय तुमचे मुलं तुम्हाला धोका देऊन कुठे निघून गेले किंवा त्यांनी तुमचा त्याग केला, मग वाटतं आता काय आयुष्य मी सगळं ह्यांच्यासाठी गेलं आणि त्यांनीच मला धोका दिलेला. आणि असं म्हणून स्वतः आपण फसून घेतो. आणि त्यामुळे असं नाही की आपण त्यांच्यावर प्रीती प्रेम करू नये, परंतु लक्षात ठेवा तो पण मनुष्य आहे आणि त्या मनुष्याला एक मर्यादा आहे. तो चुकूच शकतो, तो चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो, परंतु तो चुकला म्हणून मी जगण्याचं लायक नाही हे असं म्हणून अनेक लोक स्वतःला पीडित. काय करायचं बाई, जाऊ दे, आता झालं, आता काय जगायचं आपलं कसं तरी. हो, तो व्यक्ती डिस्टर्ब आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही कुठे मारण्याच्या विचार गोष्टी करता? तो वाईट आहे ना, दिसतोय ना, तो तुम्हाला त्रास देतो, तो घर डिस्ट्रॉय करत आहे, तुम्ही का डिस्टर्ब होतात? जर तुम्ही डिस्टर्ब होतात याचा अर्थच आहे की तुमच्या ठाई येशू आणि येशूच्या ठाई कार्य करण्याचा विश्वास नाही. आणि तुम्हीच जर थकले तर मग त्याला कोण वाचन? आज तुम्हाला आणि मला हे दाखवण्याची गरज आहे की विश्वास म्हणून तू करत आहे, मला दिसत आहे, तुलाही तुझ्या मनाला माहिती असं चुकत आहे, परंतु मी स्वतःला डिस्टर्ब करून घेणार नाही. कारण की मला माहित आहे आज नाही तर उद्या तू माझ्या निष्ठेचं सत्य त्याला ओळखशील, तेव्हा तू माझ्याची क्षमा मागतील. नाही मागितलं नो प्रॉब्लेम, परंतु मी तुला क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मला या सर्व जगिक गोष्टीवर, जगिक गोष्टी आणि जगिक सुख समाधानावर भिजतो नाही. आज आहे उद्या नसणार. पैशामुळे ख्रिस्त म्हणतो मी या जगामध्ये भिकेला लागलेला कोणत्याही व्यक्तीला बघितलेलं नाही, असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि ह्यामुळे प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवा की पती पत्नी जरी असले, भाऊ बहीण जरी असले, माता पिता जरी असले, हे सर्व नाते जरी जगामध्ये फार महत्वाचे असले, परंतु त्यावर भिस्त जेव्हा तुम्ही ठेवतात तुम्ही फसतात. आज आपल्यामध्ये अनेक जण जे एकटे आहेत, कदाचित त्यांना पती नाही, काही लोकांना पत्नी नाही, काही लोकांना मुलं आहे परंतु मुलं सोडून गेलेले, काही जणांना सगळं काही आहे परंतु तरी ते घरामध्ये एकटेच आहे, मित्रमंडळी सगळं, परंतु त्यांचं मन कुठेच रमत नाही, कारण की त्यांना हवं तसं प्रेम देणारं जगामध्ये आता कोणी राहिलेलं नाही. आणि अशा समय ते स्वतःला एकटे समजतात. परंतु लक्षात ठेवा तुम्ही आणि मी एकटे नाही. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्हाला कोणीही सोडलं, रक्ताच्या नात्याने सोडलं, तुम्ही एकटं नाही. कारण की निश्चितच वचन सांगतं की आईला तान्ह्याला बाळाचा विसर पडेल. काय? देव म्हणतो कदाचित विसर पडेल, परंतु मी कधी देखील तुला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी कधी तुला विसरणार नाही. आणि यामुळे प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला सगळे विसरतील, परंतु तुम्ही देवाला विसरू नका आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे देव देखील तुम्हाला समोरचा कार्य करताना दिसेल. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो अरे हा मला विश्वासच ठेवत नाही, हा माझ्यावर प्रीतीच करत नाही, हा मला पुकारतच नाही, तो भांडतच बसलेला आहे, तो लढतच बसलाय, स्वतः झगडतच बसलेला आहे, स्वतःचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायला, तर मला कुठे संधी?
आपण स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या मागे लागतो. आपण आयुष्यभर झगडत राहतो, मला सन्मान मिळावा, मला मान मिळावा, मला फ्लॅट मिळावा, मला लुबाडलेल्या लोकांच्याकडून मला मिळावं, आणि आपण त्याच्याशी झगडत बसतो. त्यालाही तो तर डिस्टर्ब आहे, कारण की त्याने लुटलेलंच आहे. आपण स्वतःलाही डिस्टर्ब करून घेतो. मग देवाची संधीच नाही देत आपण देवाला. आणि जर देवाला संधी देत नाही तर देव कार्य करेल का? परंतु आपण देवाच्या आपले सगळे प्रॉब्लेम देवाच्याकडे. आपल्या मंदिरामध्ये अनेक जण येतात, ते आपले प्रॉब्लेम इथे ठेवतात आणि म्हणतात पाळक साहेब प्रार्थना करा. आणि पाळक साहेब हेच म्हणतात की तुम्ही देखील तुमच्यासाठी स्वतः घरी प्रार्थना करा. नुसतं माझ्या प्रार्थनेने काय होणार नाही, कारण की तुमच्या समस्या, तुमचे प्रॉब्लेम याचा उत्तर देणारा देव तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बरोबर देखील आहे. डॉक्टरच्याकडे गेलं तर डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देईल की नाही, औषध देईल की जा आणि तुम्ही तुमच्या घरी ठेवा. मग रात्री येईल आणि तुम्हाला रात्रीचा डोस देईल, दुपारी येईल तर म्हणतो दुपारचा डोस देईल, रात्रीच्या वेळेस तुम्हाला शेकायला काहीतरी मी आणून दिलं, असं डॉक्टर म्हणतो का? देईल का डॉक्टर? डॉक्टर म्हणे हे गोळ्या घ्या आणि सकाळ संध्याकाळ दुपार जेवणावर हे या गोष्टी घ्या. खायच्या कोणाला आहे? तुम्हाला आणि मला. यस, देव तुमच्या आणि मला निश्चितच म्हणाल की तुम्हाला गरज आहे, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला वाढायचं आहे, तुम्हाला बरं व्हायचंय, तर तुम्ही गोळ्या खाव्या लागणार. आणि यासाठी प्रियानो ही बाब आपण लक्षात ठेवा. अनेकदा काही रुसतात पाळकचं म्हणतात तुम्ही स्वतः करा, मग तुमची काय गरज आहे? हो निश्चितच तुम्हाला आणि मला आता देवामध्ये वाढायचं आहे, तुम्हाला आणि मला देवामध्ये मजबूत व्हायचं. मला खूप आनंद वाटतो, अनेक जण चर्चमध्ये येतात आणि साक्ष देत असताना ही बाब म्हणतात की मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, मी ह्या बाईसाठी, मी ह्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते बरे झाले. प्रेज द लॉर्ड. बरे झाले. काही दुसरे पाळक असतील तर नाराज होतील, म्हणून मला आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. की खरोखर माझे लोक आता प्रार्थना करतात, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देखील प्रार्थना करतात. स्वतःला त्यांना लाभ मिळाला म्हणून ते इतरांसाठी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. आज त्यांना स्वतःच्या प्रार्थनेमुळे जेव्हा लाभ मिळतो तेव्हा ते एक स्टेप आणखीन पुढे जातात आणि ते म्हणतात आता मी इतरांसाठी देखील प्रार्थना करतो आणि त्यांना देखील देव देतो. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ नाही की तुम्ही एक वेगळंच चर्च काढा, मग चला मी प्रार्थना करतो आणि अनेकदा असं होतं मी लोकांना बरे करतो, चला माझा एक वेगळा ग्रुप मी स्थापन करून टाकतो. निश्चितच आपल्याला जे काय देते ते देवाच्या योजनेने देत आहे. आणि देवाने जे मंदिर स्थापन केलं तिथे आपल्याला हे शिक्षण दिलं जातं की मला निश्चितच काळजी घेत असताना विश्वास कोणावर ठेवायचा? देवावर ठेवायचा. देवावर का विश्वास ठेवायचा? कारण की देवाने मला त्याच्या स्वरूपात घडवलेलं आहे. देव विश्वास का ठेवायचा? देवाने मला सामर्थ्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मला रडण्याचं सामर्थ्य, मला झगडण्याचं सामर्थ्य, मला पडण्याचं सामर्थ्य नाही तर मला उठून इतरांना देखील उभं करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नुसतं स्वतःच पडा आणि स्वतःच उठा नाही, इतरांना देखील उभं करण्यासाठीची ताकद देवाने दिलेली ती तुम्ही आणि मी विसरता कामा नाही. परंतु अनेक लोक या जगामध्ये असे असतात की ते स्वतःच रडत बसतात. मला एकदा आठवतं की माझे काही मित्र होतं आणि त्यांच्या घरामध्ये नवरा बायकोचे खूप भांडणं व्हायचे. आणि मग काय होतं की नवरा बायकोचे भांडणं झाल्यामुळे आता हा जो व्यक्ती होता तो जो पण भेटला रस्त्याने येताना जो पण भेटला की मग कसं आहे भाई की आपल्या बायकोची कंप्लेंट रडगाणं सुरू करायचं. असं हो गया, असं हो गया, उसने भांडण केलं, त्याने तसं केलं, ती मला अशी बोलली, मला हे खायला दिलं, ते खायला दिलं, असं. मग काही दिवसानंतर म्हटलं अरे काय पण तुमच्यासाठी स्वयंपाक पाणी तर सगळं करते ना, खाऊ पितो तर मी तिचं नाही 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 वो अलग बनवती, मी अलग बनवता खाना. घ्या आता नवरा बायको एकाच घरामध्ये एकच किचन आहे, ती वेगळा स्वयंपाक बनवते, तो जरा स्वयंपाक. अरे म्हटलं हे असं कसं काय, हा प्रकार जरा विचित्रच आहे. नाही म्हणा आता पटतच नाही तर कशाला तिच्या हातचं खायचं, काही खाऊ घातलं तर मला. बघ आता लोकांना किती हे असतं. आपण म्हटलं आता तुझ्या घरामध्ये आता तिला पैसे वगैरे पण लागत असतील, म्हणजे ते कसं काय ती मागते की नाही? नाही नाही मागते हो, पण मी मनी ऑर्डरच भेट देता. म्हणजे घरातच बायको मनी ऑर्डरने पैसे पाठवत होते घरामध्येच आपल्या. म्हणजे ह्या प्रकारे आपण हृदयातून अंतःकरणातून इतके दुखावलेले असतो, इतके त्रासलेले असतो की आपल्याला एकच दिसतं की हे माझे प्रिय आहे, हे मला दुखवतात. आणि मग तिच्या दुखण्यामध्ये इतकं आपण स्वतःला मग्न करून घेतो की आपल्याला वाटतं की हेच विचार करत करत मला जगायचं, एक दिवस मरून जायचं. अरे हे जीवन नाहीये.
येशू ख्रिस्ताने यासाठी तुम्हाला आणि मला किंवा कोणत्याही मनुष्याला जन्म दिला नाही की एक व्यक्ती जो आहे तो तुम्हाला इतका डिस्टर्ब करतो की त्याच्या डिस्टर्ब करण्यासाठी किंवा त्याच्याकडून पिडले जाण्यासाठीच तुम्ही आयुष्य घालवत. का? कारण की त्यांना कदाचित खरा देव माहीत नसेल, पण तुम्हाला आणि मला खरा देव माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला पिडण्यासाठी नाही, तर तुम्हाला मुक्ती, शांती, आनंद आणि आत्म्याचे सर्व फळ देऊन समृद्ध करण्यासाठी आलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला नातलागांवर प्रियजनावर विश्वास ठेवायचा नाही, तर ते येशूमध्ये चालतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. 2 कोरिंथ 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो. 2 कोरिंथ 1 अध्याय आणि 9वं वचन मध्ये काय म्हणतो संत पौल बघूया. येस, फार तर फार काय होणार, आम्ही मरणार. आता परिस्थिती गंभीर झालेली आहे. संत पौल म्हणतो आता आम्हाला असं वाटतं आता आम्ही मरणार, आणि असं आमचं मन सांगत होते. तेव्हा काय झालं? परंतु आम्ही मरणावर नव्हे तर जीवन देणाऱ्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. परिस्थिती गंभीर आहे, वाटतंय आज नाही तर उद्या आमचं परिस्थिती क्रिटिकल आहे, घरातली परिस्थिती गंभीर आहे, आम्ही मरणासारखं जीवन जगत आहे, परंतु मरणाऱ्या मृत्यूवर नाही तर आम्ही जीवन देण्यावर आणि येशूवर विश्वास ठेवतो. पुढे काय म्हणतो संत पौल? त्यांनी आम्हाला भूतकाळामध्ये बहुत सारे मोठ्या मोठ्या संकटातून सोडवलेलं आहे. आता तो म्हणतो यस, मागे पण सोडवलं, आता पण सोडवल आणि पुढे देखील सोडवत राहणार. प्रेज द लॉर्ड. तो आमचा भिष्ट आहे, तो आमचा भरोसा आहे, तो आमचा आशास्थान आहे. त्यांनी मागे पण केलं, आताही करणं, पुढेही सोडवत आणि विजय देत जाणार. पुढे अशी आमची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही आशा कधी पण लाजवत नाही. ही आशा आमच्यामध्ये धीर निर्माण करते, हे आमच्यामध्ये बळ निर्माण करते की ज्या देवाने मागे मला सोडवलं पुढे देखील सोडून देईल का? तो ज्याने मला मागे सोडवलं तर पुढे मला सोडून देईल का? पुढे देखील तो सोडवणार. परंतु एकच आहे की मी त्याला सोडता कामा नये. मी माझ्या येशूला सोडता कामा नाही, कारण की तो आम्हाला सोडत नाही, आम्ही त्याला सोडून देतो. आणि त्याचा परिणाम हा होतो की आम्हाला एकटे वाटायला लागतं, आम्हाला जीवन एक कठीण होऊन बसतं, आम्हाला जगणं हे निश्चितच अवघड होऊन बसतं. अशा समयी तुम्ही आणि मी खरोखर नाते संबंध, पैसा, धन, आरोग्य यामुळे खचलेले असताना एकच गोष्टीवर विश्वास ठेवा, त्याचं नाव आहे प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. नाते पण तो जोडू शकतो, कठीण हृदय देखील तो बदलू शकतो, धन संपत्ती जे गेली तो तुम्हाला परत आणून देऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणाच्या बरोबर आमचे जर भांडणं असलं तर त्यांना तो बदलू शकतो. आम्हाला मृत्यूपाय विकारात व्याधीत असलो तरी देखील तो आम्हाला बरं करू शकतो. आणि इतकंच नव्हे तर या जग व जगाच्या नंतर देखील तो आम्हाला जीवन आणि युगानुयुगाचं जीवन देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हा जर तुमचा विश्वास आहे तर जगातली कोणती पण शक्ती, जगातली कोणतीही परिस्थिती, जगातले कोणतेही नाते, जगातले कोणतेही संबंध तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. आणि यासाठीच आपल्याला जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये देतो की याच्या पलीकडे एक शक्ती आहे, ज्याला इफिसकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ती शक्ती इफिसकरास पत्र यामध्ये 6व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या 12व्या वचनामध्ये आहे की आम्हा या जगामध्ये राहत असताना जरी मनुष्य म्हणून जगत असलो परंतु दररोज आम्हाला झगडावं लागतं, आम्हाला पैशासाठी झगडावं लागतं, आम्हाला सन्मानासाठी झगडावं लागतं, आम्हाला आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झगडावं लागतं, आम्हाला निश्चितच मनुष्य म्हणून सर्व जगी गोष्टी मिळवण्यासाठी झगडावं लागतं. परंतु एक आणखीन झगडणं आमच्या बरोबर आहे आणि ते इफिस 6 आणि 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. यस, आमचे झगडणे रक्त मांसाबरोबर नाही. म्हणा, रक्त मांसाबरोबर नाही, रक्त मांसाबरोबर नाही. रक्त मांसवाले लोक कोण असतात सांगा बरं? आमचा भाऊ, आमचा रक्त मांसाचा भाऊ आहे.
आमचे पती पत्नी हे रक्तमांसावाले भाऊ आहे. आमचे शेजारी हे रक्तमांसाबरोबरचे आले भाऊ आहे. आमच्या बरोबर जे भांडणं करायला उभे राहतात, दारात येऊन शिव्या देतात, ते पण रक्तमांसाबरोबर आहे. परंतु संत पाऊल म्हणतो त्यांच्याबरोबर आमचं झगडणं नाही, हे आमचे शत्रू नाही. आणि ख्रिस्ती समाज यामुळेच म्हणतो, येशू ख्रिस्त देखील म्हणतो की हे पित्यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना कळत नाही. हे रक्तमांसाचे लोक आहेत, यांना निश्चितच आज बुद्धी नाही, कल्पना नाही, परंतु ज्या समयी त्यांना सत्य कळल ते तुझ्याकडे वळतील. आणि मग रक्तमांसाबरोबर नाही तर मग कोणाबरोबर आहे? बघा काय लिहिलेलं त्यांनी. सत्य बरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे, सध्याच्या काळोखात फिरणाऱ्या जगाच्या अधिपती बरोबर आहे, आकाशातल्या दुरात्म्यासमोर बरोबर आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहे त्या रक्तमांसाच्या गोष्टी नाही. आलं का लक्षात? सत्ताधीश म्हणजे काही नेते, MLA, MP बद्दल नाही सांगत येतो. हे जगावर अंधकाराची अशी सत्ता जी आम्हाला कदाचित दिसत नाही, परंतु त्या लोकांशी, न दिसणाऱ्या लोकांशी तुमचा प्रमुख झगडणं आहे. परंतु आपण त्यांना देतो सोडून आणि आपण जे दिसतात त्यांच्याशीच झगडत राहतो. आणि परिणाम काय होतो? परत एक मी रिपीट करतो, जे दिसत नाही त्यांच्याशी तुमचं आणि माझं झगडणं आहे, कारण की पृथ्वीच्या निर्मितीपासून ते देवाची योजनेचा विरोध करतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते विरोध करण्यासाठी व त्यांना ठेचण्यासाठी आमचा येशू वधस्तंभावर गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याच्या वधस्तंभावर जाण्याच्या द्वारे त्या सत्ताला तुम्ही ठेचून काढावं, ते ताकद आणि ते बळ येशूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि ते बळ सोडून देतो आपण, तर अंधकाराच्या सत्तेला आपण देतो सोडून, आणि आपण जे दिसतात त्यांच्याशीच काय करत आहे? झगडत बसतो, त्यांच्याशीच हेवा करत आहे, त्यांच्याशीच तुलना, त्यांच्याशीच कॉम्पिटिशन, त्यांच्याशी स्पर्धा, त्यांच्या बरोबरच आपण अपेक्षा लावून बसलेलो की हे देतील, ते देतील, ते देतील. आणि त्यामुळे आम्ही नुसतं निराश होत नाही, तर न दिसणारे सत्तेला देखील म्हणतो या आमच्यामध्ये घुसा आणि आमच्याकडून लढ. किंवा त्यांच्यामध्ये जे आमचे विरोधक आहे त्यांच्यामध्ये ती सत्ता घुसून जाते आणि ती आम्हाला पिडत राहते. आपण अनेकदा म्हणतो पाळक ते काय सैतानासारखे वागतात होते लोक, सैतान घुसल्यासारखे वागतात ते. बरोबर आहे. तुम्ही जर विश्वासात आहे, तुम्ही प्रार्थनेत आहे, तर अनेकदा सैतान तुमच्यावर अटॅक करण्यापेक्षा तुमच्या विरोधकांच्या जीवाचा, मनाचा ताबा घेतो आणि तुमच्यावर अटॅक करतो. आणि आपण पण मग झगडतच राहतो त्याच्याशी. आणि त्याच्यामध्ये कोणाचा प्लॅन सक्सेस होतो? सैतानाचा प्लॅन सक्सेस होतो. परंतु आम्ही नाश पावणार आहोत, आम्ही नाश पावणार. यस, आपल्याला दिसत आहे की हा व्यक्ती जो आहे तो चांगला आहे. आपण अनेक म्हणतो ती खूप चांगली हो, तो खूप चांगला. काय माहिती काय झालं, मध्येच ती सरकलेली, तिचं डोकंच फिरलेलं आहे. आजकाल ती कंट्रोलच राहत नाही. दिसले की शिवाय दे, दिसलं की भांडतो, दिसले की अशा. त्यांच्यामध्ये ती शक्ती घुसलेली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या घराला, तुमच्या सेवेला, तुमच्या विश्वास जीवनाला डिस्टर्ब करत आहे. आणि अशा समयी तुम्हाला आणि मला काय करायचं? तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे. यस, माझी बहीण चांगली आहे, माझा पती चांगला आहे, माझी पत्नी चांगली, पण तो तिच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये जो सैतानाने ताबा घेतलेला आहे, तो या घराला, या रिलेशनला, या परिस्थितीला डिस्टर्ब करत आहे. आणि त्यामुळे मला त्या व्यक्तीशी विरोध करायचा नाही. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? आपण त्या व्यक्तीशी भांडतो, परंतु खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला कोणीतरी आपल्या हातात घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला आणि तुमच्या घराला नाशाकडे नेण्यासाठी त्याला काय करते? त्याचा उपयोग करून घेते. आणि आपल्याला सैतानाच्या आपण वागतो आणि त्याच्याशी झगडत बसतो. काय होणार आहे? त्या व्यक्तीचा तर नाश झालाच आहे, कारण की त्याच्यामध्ये सैतान घुसलेलं आहे. सो सैतान तुम्हाला डिस्टर्ब करते, तुम्ही त्याच्याबरोबर नाश पावत आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, तुमचा आणि माझा विश्वास या गोष्टीवर पाहिजे की माझ्याकडे ज्या गोष्टी आहे त्या जगिक गोष्टीवर नाही, तर स्वर्गीय गोष्टी मला देवाने दिलेल्या आहे, त्याकडे मी जाणार आहे. आणि त्यामुळे तो काय म्हणतो की या झगडण्याकरता वचन 13 मध्ये काय लिहिलेलं आहे? यस, तुम्हाला हे वाईट दिवस आहे, हे विपरीत दिवस आहे, हे घरामध्ये अशांतीचे दिवस आहे, हे झगडण्याचे दिवस आहे, हे सर्व प्रकारच्या अडचणीचे दिवस आहे, हे वाईट दिवस आहे, याचा प्रतिकार करायचा आहे. आणि प्रतिकार करण्याकरता काय लिहिलेलं आहे? यस, यासाठी तुम्हाला देवाकडे यावं लागेल.
आणि त्यासाठी लढणं आहे, युद्ध आहे, तर मग ती शस्त्र सामग्री चालल. तिथे तुम्हाला आता जसं म्हटलं घोडे चालणार नाही, तिथे रथ चालणार नाही, तिथे धनुष्यबाण चालणार नाही, तिथे मिसाईल चालणार नाही, तिथे बंदुका चालणार नाही, तिथे तलवारी चालणार नाही, तिथे कोयते चालणार नाही, तिथे शब्द पण चालणार नाही. तिथे एक वेगळ्या प्रकारची शस्त्र सामग्री जी देवाने दिलेली आहे ती तुम्हाला वापरायची आहे, तरच तुम्ही जिंकू शकतात. नुसतं जिंकण्याचा अर्थ त्याला मारणं नाही, जिंकण्याचा अर्थ त्याला संपवणं नाही, तर त्यांना येशूमध्ये मिळवणं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा येशूमध्ये मिळवणं, येशूमध्ये मिळवणं. तो व्यक्ती गमावलेला आहे, तो दूर गेलेला आहे, आपल्याला त्याला घालवायचं नाही. पत्नी तर पतीवर भांडत राहिली तर संसाराचा सत्यानाश होणार. मुलं जर आपल्याशी भांडत आहे, मुलांशी आपण टाकूनच दिलं तर त्यांचा नाश होणार आणि आपल्याला दुःख होणार. आपल्याला त्याला घालवायचं नाही, तर येशूमध्ये त्याला आपल्याला मिळवायचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर केव्हा मिळणार आहे? तर केव्हा मिळणार आहे? जेव्हा तो या सर्व बंधनापासून काय होणार आहे? मुक्त होणार आहे. तेव्हा. आणि त्या मुक्तीसाठी तुम्हाला आणि मला कोणाशी लढावं लागेल? त्या व्यक्तीशी लढू नका, तर देवाची शस्त्र सामग्री धारण करून तुम्ही शैतानाच्या त्या वृत्तीशी लढा जी त्याच्यामध्ये आहे आणि ती तुमच्याशी लढत आहे. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे जे 6 गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याकडे मी जाणार नाही शस्त्र सामग्रीकडे. परंतु प्रियांनो, ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. परंतु अनेकदा आम्ही झुकून जातो, अनेकदा आम्ही काय होतो, आम्ही डिस्टर्ब होऊन जातो. आपण जेव्हा दानिएलाकडे बघतो, एवढं उदाहरण करून मी संपवतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की दानिएल जो होता, आपल्याला असं दिसतं अध्याय 3 मध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो, आणि त्यांना देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जेव्हा ते एक मूर्ती स्थापन केलेली आहे राजा नबुकदनेस्सरने. आणि वचन 14 मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना असं निदर्शनास आलं की शद्रक, मेशक, अबेदनगो ही माझ्या देवाची उपासना करत नाही, मी स्थापन केलेली सुवर्ण मूर्तीची पूजा करत नाही, आणि हे सगळं मुद्दामून ते करतात. हो प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला लोक बघत असताना ते म्हणतात की हे जाणून बुजून आम्हाशी अशा प्रकारे वागतात. हे स्वतःला थोर समजतात, स्वतःला ग्रेट समजतात, स्वतःला खूप धार्मिक समजतात, स्वतःला खूप काही वेगळ्या प्रकारचे समजतात. यांचं जिरवायला पाहिजे, यांना जिरवायलाच पाहिजे. आणि असं म्हणून तुमची आणि माझ्या धार्मिकतेची थट्टा करतात. हे मंदिराला जातात, हे येशू येशू करतात, हे येशूचे वचन वाचतात, हे येशूची प्रार्थना करतात, स्वतःला अतिशय शहाणे समजतात, आणि आपण डिस्टर्ब होऊन जातो. कल तक शहाणा था, अब मैं फिर से येडा हो गया. लगेच आपण डिस्टर्ब होऊन जातो. अरे होतो मी, पण आता तुमचे डायलॉग ऐकल्यानंतर आता मी पण परत उतरतो मैदानामध्ये. आणि अशा प्रकारे आपण लगेच. पण शद्रक, मेशक, अबेदनगो काय म्हणतात इथे? शब्द मेशक, अबेदनगो वचन 17 मध्ये म्हणतात की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवाय समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातूनही सोडवेल. तुम्ही काय करा, मला तुम्ही मला छळा, मला मारा किंवा काय करा, तुमचा अधिकार आहे. यस, आपल्याला शत्रूला हे सांगता यायला पाहिजे, तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझा देव मला या परिस्थितीतून सोडवण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्ही काय करायचं, तुम्हाला तलवार चालवा, बंदूक चालवा, काय करा, परंतु माझा देव काय करणार आहे? मला सोडवण्यास सक्षम आहे. आणि तो देव जो आहे तो नुसता मला सोडवणार नाही, तर आपल्या हातूनही तो मला सोडवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सैतानाचे काही लिंबू आणा, की काय फेका, की काय तुम्ही टाका, हळद टाका, लिंबू टाका, ओळून टाका, किंवा जेवणामध्ये काही टाका, काही घाबरणार नाही. आमचा देव आम्हाला सोडण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक येतात, पाळक साहेब हे असं टाकतात, होते तसं टाकतात. टाकू द्या हो त्यांना टाकू द्या. त्यांना ते काय करायचं करू द्या. काय लिंबू काय ते तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये फेकू द्या, तुमच्या जेवणामध्ये काही मिसळू द्या, परंतु आमचा देव सर्वशक्तिमान आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण अनेक लोक लगेच डिस्टर्ब होऊन जातात. पाळक साहेब ते रात्री तसं झालं, आता काय गेलं, आता खाऊन घेतलं आम्ही, काय करावं. आपण घाबरून जातो, आपण भयभीत होतो, आणि ह्याद्वारे आपण काय दाखवतो? ती शक्ती आमच्या देवाच्या पेक्षा मोठी आहे. हो प्रियांनो, देवाने आम्हाला जी ताकद दिली, ती बळ दिलेली आहे, ते कधी देखील विसरता कामा नये. अनेकदा अनेक लोक मला मित्र भेटायचे, हो पाळक साहेब आमच्याकडे फेकले होते लिंबू, आम्ही लिंबूचा रस घेऊन प्यालो. फेकू द्या,
आम्ही ते लिंबू घेतलं, शिरला, मस्त लिंबू सरबत केलं आणि पिऊन घेतलं, काही होणार नाही आम्हाला. येस, ही तुमची वृत्ती असायला पाहिजे. आम्हाला इथून हे ओलांडून गेलो आणि ते ओलांडून गेलो आणि ह्याच्यावर पाय ठेवला आणि तिथे केलं, घाबरायची बिलकुल गरज नाही. जग व जगातले लोक हे करतात, करत राहणार आणि पुढे देखील ते करणार आहे, कारण की त्यांना त्याच्यावर भिजतंय, ते त्यांचं काम करतात. आम्हाला कोणावर भिजतंय? त्या लिंबूवर नाही, आम्हाला आमच्या येशूवर भिजतंय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहित आहे ती ताकद जी जगाची निर्मिती करणारी आहे, ती ताकद आहे जिवंत परमेश्वराची, ती आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे आम्ही घाबरणार नाही. आणि इथे शद्रक मेशक मध्ये निश्चितच ती ताकद आमच्या बरोबर आहे. देवा तो तर आम्हाला सोडवणार नाही, नुसतं तिथूनच नाही, तर तुमच्यापासून देखील सोडवणार. आणि पुढे त्याने सांगितलं, ते कसेही असो, ते कसेही असो, 18 वचनामध्ये, महाराज हे आपण समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही, आम्ही झुकणार नाही. सोडवलं तर ठीक आहे, नाही सोडवलं तर नो प्रॉब्लेम. सोडवलं तर ठीक आहे, नाही सोडवलं तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला माहिती आहे स्टीफन होता, स्टेफनला निश्चितच देवाचा सेवा करत होता. तो 7 वडील जनांपैकी होता आणि त्याच्यावर धोंड मार केला. त्याला येशू देखील दिसला, पण येशूने त्याला सोडवला का? मेला तो. येशू ख्रिस्त देखील देवाचा एकुलता एक पुत्र होता, तो वधस्तंभी जात होता. तो देखील प्रार्थना करतो की झाल्याचा प्याला माझपासून टळून जाऊ दे. सोडवलं का परमेश्वराने त्याला? नाही सोडवलं. तर नेहमीच तुम्हाला सोडवलंच देव असं नाही, परंतु जर सोडवत नाही तर त्याच्या मागे आशीर्वाद पण लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर सोडवलं नाही तर मोठं काम होणार आहे. सोडवल्यानंतर छोटंसं काम असेल, पण सोडवलं नाही तर मोठं काम होणार आहे. कारण की स्टेफन ज्या वेळेस मरण पावला, मंडळीवर त्यांनी आणखीन अटॅक केलं, मंडळी जगभर पसरली आणि जिथे जिथे गेली ते राष्ट्रच त्यांनी जिंकले. प्रेज द लॉर्ड. इतके दिवस मंडळीचा छळ नव्हता होत, ते सगळे यरुशलेममध्येच बसलेले होते. ते यरुशलेममध्येच आराधना, भक्ती, प्रार्थना सगळं एकाच मंदिरात होते. पण जेव्हा छळ सुरू झाला स्टेफन मेल्यानंतर, तेव्हा ते पळाले सगळीकडे आणि जिथे जिथे पळाले ते राष्ट्रच परमेश्वराने त्यांना दिले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, जेव्हा तो मेला तेव्हा तो एकटा होता. तो म्हणतो की बी मेल्याशिवाय फळ देणार नाही, परंतु मेल्यानंतर जेव्हा पुरला गेला तेव्हा आम्हाला दिसतं त्या पुनरुत्थानाच्या जीवनाच्या द्वारे अख्खा जगाला त्यांनी ख्रिस्त आणि तारणारा येशूची ओळख पटलेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही येऊन का येशू होता, आम्हाला वाचवलं नाही, आम्ही मरून गेलो, आमचं हे नुकसान झालं. हो, नुकसान झालं तरी प्रेज द लॉर्ड, कारण की त्याच्या मागे देवाची महान मोठी योजना काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. शद्रक मेशक म्हणतो काही गरज नाही, जगलो ठीक आहे, मेलो तरी प्रॉब्लेम नाही. जगणे हे मला ख्रिस्त, मरणे नो लॉस, प्रॉफिटच आहे, फायदाच आहे. आणि यासाठी प्रियांनो, आपण देवाला दोष देणं बंद करावं, कारण की आपला विश्वास आहे आणि जर विश्वास आहे तर देव आम्हाला सोडवल. आणि त्यामुळे आज आपण पहिली गोष्ट बघितलं की रथावर घोड्यावर विश्वास ठेवू नका. ते मिळालं म्हणजे मला चांगलं मिळालं, ते मिळालं नाही म्हणजे माझ्या जीवनामध्ये खूप कमी आहे. ह्याच्याकडे 4 व्हीलर आहे, त्याच्याकडे ही गाडी आहे, त्याच्याकडे हे गाडी आहे, यांच्याकडे EV आली आणि आमच्याकडे नाही आहे, असं म्हणून कदाचित तरुण मुलं एक्साइट होतात आणि ते म्हणतात की काय डॅडी आपल्याकडे हे नाही. नो प्रॉब्लेम. परंतु आपल्याला माहित आहे की आपल्याला एक प्रवास करायचा आहे आणि तो प्रवास न घोड्यावर होणार, न गाडीवर होणार, न रथावर होणार, न EVवर होणार, न मर्सिडीजवर होणार. तो प्रवास होणार आहे आम्ही येशू ख्रिस्त एक दिन उचलून स्वर्गामध्ये घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. तिथं पंखाची पण गरज नाही, पक्षी तरी पंखाने उडतात, आपल्याला पंखाची गरज नाही. आपण हळूहळू जसं येशू अंतराळात घेतला गेला तसं तुम्ही आणि मी अंतराळात घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास तुमचा आहे. दुसरी गोष्ट, जे तलवार आणि धनुष्यावर भिस्त ठेवतात ते त्यांनीच मरतात. तुम्हाला नाही मला असं वाटतं की आपण या मंदिरामध्ये तलवार आणि बंदूक आणून ठेवावं आणि आम्हाला कोणी अटॅक केलं तर ते आम्ही करावं, असं कुठे चर्चमध्ये घडलंय का सांगा बरं? लोकांनी अटॅक केलं, चर्चमधून बंदूक आणि गोळ्या घडलेल्या त्यांच्यावर, असं घडलंय का कुठे? नाही. आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे तुम्ही या, मारा, लुटा, जाळा, सगळं काही करा, परंतु तुम्ही येशूला आमच्या मनातून घालवू शकत नाही. येशूला आमच्या मनामधून घालवू शकत नाही. हे जीवन आहे, हे शरीर आहे, माती आहे, मातीला जाऊन मिळणार. परंतु एकच लक्षात ठेवा, ज्या समय रक्त सांडलं जातं त्या समय अनेक आत्मे येशूसाठी जिंकले जातात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आमचं रक्त सांडवा, सैतान तू आमचं रक्त सांडवा, विरोधक तुम्ही आमचं रक्त सांडवा, आणि ते घडलेलंच आहे. परंतु जेव्हा जेव्हा रक्त सांडलं जाईल तेव्हा अनेक मंडळ्या उभ्या राहतात,
लोक जिंकले जातात. पुढे असं आपण बघितलंय की व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, कारण की त्याच्या योजना त्याच्याबरोबरच नष्ट होतात. आपण अनेक लोकांवर विश्वास ठेवतो की त्यांनी ही प्रॉमिस केली, ही योजना केली, हे अभिवचन दिले, त्या सगळ्या काही गोष्टी केल्या आणि त्याच्यावर आपण जगत आहोत. ठीक आहे, परंतु एक लक्षात ठेवा, त्याच्या योजना त्याच्या बरोबरच संपून जातील. परंतु देवाच्या योजना जे पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत ते आमच्यासाठी उत्तम आहे. ते कधी देखील नष्ट होणार नाही, कारण की त्याच्या मुखातून निघणारे शब्द विफळून कधी देखील परत येत नाही. आणि यासाठी त्याच्या अभिवचनावर, जे पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी आणि जगातल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी लिहिलेलं आहे, त्यावर भिस्त ठेवा. नातेवाईकांवर भिस्त ठेवू नका. आत्ताच आपण बघितलं, पती पत्नी, शेजारी, भाऊ बहीण, आई वडील, सासू सून, हे सर्व जे नाते आहे ते क्षणिक आहे. ह्याचा अर्थ नाही की क्षणिक आहे तर मग त्याच्याशी बोलणं सोडून द्या, तू तुझं जा मी माझं बघतो, असं नाही. जितक्या समय तुम्ही त्यांच्याबरोबर प्रीतीने वागा, प्रेमाने वागा, कारण की हे नातं कोणी निर्माण करून दिलेलं आहे? देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की तुम्ही भांडूच नका, बोलूच नका त्याच्याशी, तू तुझं राहा मी माझं राहतो, कशाला झगडाही नाही काय नाही काय, तसं नाही. अलिप्त राहून चालणार नाही. तुम्हाला आणि त्याच्यावर प्रीती आणि प्रेम करावंच लागणार आहे, कारण की ज्या दिसणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही प्रीती करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर प्रीती होईल का? नाही. प्रीती करायची आहे, प्रेम करायचं आहे, परंतु तिथून रिप्लाय चांगला मिळाला, चांगली गोष्ट, नाही मिळाला, जास्त प्रार्थना करा त्याच्यासाठी, यासाठी की तो व्यक्ती बदलावा. आणि त्यांनी आमच्या चांगुलपणा बघून, आमच्यामधलं येशू बघून त्यांनी पापांची पश्चाताप करावा आणि फिरावा, अशी वृत्ती तुमच्या आणि माझ्या आचरणाच्या द्वारे प्रस्तुत करायची. आणि यासाठी ताकद लागते, यासाठी बळ लागतो, यासाठी मजबूत विश्वास लागतो. आणि जसं आता आपण वाचलं, शस्त्र सामग्री पण लागते. आणि चौथा आहे की आपण जी आहे स्वतःवर देखील विश्वास ठेवू नाही. काय काय लोक म्हणतात, अरे काय झालं ना, मी आहे मजबूत आहे, मी लढणार. कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं, हेने साथ दिलं आणि त्याचा साथ देणार, मी स्ट्रॉंग आहे, मी सगळ्यांशी लढून जाईल. हो प्रियानो, आपण देखील अनेकदा कमी पडतो. एक मनुष्य म्हणून आपण देखील परिस्थितीमध्ये अपयशी ठरतो. आणि त्यासाठी आपण स्वतःवर देखील भिस्त ठेवता कामा नाही. अनेक जण राहतात, म्हणतात काही वाट नाही, इसने छोड दिया उसने छोड दिया, मी एकटाच लढेल. यस, ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःवर लढता. परंतु तुम्ही देखील मनुष्य आहात आणि तुम्हाला देखील एक ताकदची गरज आहे. ती ताकद देवच तुम्हाला देणार आहे, देवच तुम्हाला पुरवणार आहे. त्यामुळे नात्यांवर नाही, परिस्थितीवर नाही, सर्व प्रकारच्या सामग्रीवर नाही आणि स्वतःवर देखील भिस्त ठेवू नका, कारण की तुम्हाला देखील चालवणारा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू जर तुमच्या मागे आहे, जसं शद्रक मेषक अभिज्ञाच्या वेळेस त्यांना अग्नी टाकलं, पण ते जळाले का? नाही. पेटले का? नाही. परंतु आपण मागच्याच वेळेस मी संदेशामध्ये सांगितलंय की बायबलचं ट्रान्सलेशन करणारे जे होते त्यांना जेव्हा जिवंत जाळणार ते जळून भस्म झाले. आणि ह्यावरून आम्हाला हे दिसतं की मनुष्य असा नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस सुरक्षित राहणार. आपण ग्रॅम स्टेनच्या बद्दल बघितलं, त्यांना जाळलं गेलं, तर जळून मरून गेलेले. असं नाही की तुम्ही मरणार नाही, तर निसर्गाचं काम करत आहे. परंतु तुम्ही जरी मेले तर शाबास फला विश्वास असा, तुला जितके दिवस मी कार्य दिले तू सुरक्षित विश्वास राहिला, आता मेल्यानंतर तुला मोठं मुकुट मिळेल. परंतु तुझं मरण व्यर्थ जाणार. विश्वासाचं जे मरण आहे ते देवाच्या दृष्टीने अमोल असतं. प्रेज द लॉर्ड. हे अमोल असतं. देव कोणत्या पण व्यक्तीला जो विश्वास असा आहे तो असाच मरून जाईल आणि त्याचं काहीच होणार नाही असं घडणार नाही. तो जेव्हा मरल त्याच्यासाठी, त्याच्याद्वारे आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे मोठं कार्य होईल आणि होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला कमकुवत समजणार, परंतु मजबूत पण समजू नका. कारण की संत पाऊल देखील म्हणतो की माझ्या ठाई चांगलं काही वसत नाही. मी जे करावं असं वाटतं ते करत नाही आणि जे नाही करावं असं वाटतं तेच करतो. बघा, एवढा मोठा सेवक आहे, परंतु त्याला देखील मर्यादा होते. त्याला देखील माहिती आहे मला काय करायचंय, मला कळतं, परंतु मी करू शकत नाही. का? कारण की मी ते करत नाही, तर माझ्या ठाई असलेलं पाप.
माझ्या ठाई असलेलं पाप ते माझ्याकडून करून घेतं. हो प्रियांनो, आज आपण या वचना संदेशाकडे येत असताना आमच्यामध्ये पाप आहे का, आमच्यामध्ये दोष आहे का, त्यामुळे आम्ही विश्वासात कमी पडत आहोत. संत पौल म्हणतो, यासाठी तुम्ही दररोज वधस्तंभ घेऊन देवाला, ख्रिस्ताला अनुसरा. आणि जर तुम्ही तसे करतात तर देव तुम्हाला बळ देईल, ताकद देईल, आशीर्वाद देईल आणि तुमची सेवा तो मान्य करेल. तुम्ही कदाचित जगामध्ये सन्मान प्राप्त करणार नाही, कदाचित तुम्हालाकडे पैसा धन खूप काही नसणार, परंतु मरताना तुम्ही येशू जो तुमच्या बरोबर होता तो अनेकांना देऊन तुम्ही या जगातून जाणार. प्रेज लॉर्ड. तुमच्याकडे तुम्ही कदाचित मरताना लोकांना, प्रियजनांना धन देऊन मरणार नाही, कदाचित तुम्ही फ्लॅट आणि घर, गाडी, घोडा गाडी देऊन मरणार नाही, परंतु तुम्ही जे देऊन मरणार आहात त्याचं नाव आहे येशू आणि येशूचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. कारण की घर, गाडी, फ्लॅट, नोकरी, जागा हे क्षणिक आहे, हे आयुष्यभर त्याला मिळणार नाही, परंतु येशू त्याला तुम्ही देऊन मेले तर येशू त्याचं जीवन सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज परत एक वार मी आपल्याला हेच शिकवू इच्छितो की जग व जगातल्या गोष्टी जगातच नष्ट होणार, त्याच्यावर भिस्त ठेवू नका, परंतु तुमचा निर्माण करता जो मात्याच्या उदरापासून आजवर आणि तारुण्यामध्ये तुम्हाला सहाय्य करत असलेला आहे, तो तुमचा श्रद्धास्थान आहे, तो तुमचा आशास्थान आहे, त्याच्यावर भिस्त ठेवा. कारण की तो तुम्हाला नुसतं सोडवणारच नाही, तर तुमच्याद्वारे अनेकांना सोडवायचं काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ नाही की तुम्ही बंधनमध्ये अडकू नका, याचा अर्थ नाही की तुम्ही जवानामध्ये संसारामध्ये राहू नका. की येशू ख्रिस्त देखील शेवटला गेत्सेमने बागेमध्ये हेच म्हणतो शिष्यांसाठी की मी देवा तुझ्याकडे ही प्रार्थना करत नाही की त्यांना तू ह्या जगातून काढून घ्यावं, परंतु मी ही प्रार्थना करतो की ज्या जगामध्ये ते राहतात, अंधकाराचा सत्ता आहे, त्या जगामध्ये तू त्यांना सुरक्षित ठेवावं. प्रेज द लॉर्ड. तू त्याचं संरक्षण करावं, यासाठी की ज्या समय ते या जगातून जातील ते जगाला काहीतरी देऊन जातील आणि ते काहीतरीचं नाव आहे येशूचं सामर्थ्य, येशूचा विजय. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की या समय तू आमच्या बरोबर आहे, तुझी करुणा व तुझी कृपा आज परत एक आमच्याशी बोलत आहे. आम्ही कोणावर भिस्त ठेवतो, आमचा विश्वास कोणावर आहे. या जगामध्ये राहत असताना आम्हाला पैशाची गरज आहे, या जगामध्ये राहत असताना आमचं रिलेशन, नातलग याची गरज आहे, या जगामध्ये राहत असताना देवा आम्हाला आरोग्याची गरज आहे, या जगामध्ये राहत असताना आम्हाला निश्चितच समाजामध्ये स्टेटसची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे, विजयाची गरज आहे, उन्नतीची गरज आहे, प्रगतीची, सन्मानाची गरज आहे. आणि पित्या आम्ही त्याचं भुकेले असावं ही तुझी कदापि इच्छा नाही. हो येशू राजा, तुझं वचन आम्हाला सांगतं की त्या आकाशाच्या चिमण्यांकडे बघा, त्या निसर्गाकडे बघा. देव त्यांना सजवतो, त्यांना घरटे देतो आणि लागेल ते त्यांना झोपेतही पुरवतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, मी तुम्हाला देणार नाही काय, परंतु आधी माझ्या धार्मिकताने माझ्या राज्यासाठी झटा. हो येशू राजा, आम्ही पैसा, धन, आरोग्य, संपत्ती, सुख, समाधान यासाठी झटत आहोत. या दिवसामध्ये पित्या त्याच्याच मागे आम्ही लागलेलो, परंतु ते सर्व मिळवलं तरी देखील आज आम्ही बेचैन आहोत, आम्ही निराश आहोत. कारण की आमचे नाते, आमचे संबंध आज देखील आम्हाला दुखवतात, आमचे प्रियजन आम्हाला फसवतात आणि त्या फसवल्या गेल्यामुळे आम्ही निश्चित डिस्टर्ब झालेलो आहोत, आम्ही रडत आहोत, आम्ही बेचैन झालेलो आहोत, आम्हाला जगणं कठीण झालंय. परंतु हे आमचं युद्ध जे आहे तर रक्त मांसांबरोबर नाही. हो येशू राजा, आज ते आमचे विरोधक नाही, त्यांना बांधलं गेलेलं आहे. आमच्या विरोधात कार्य करणाऱ्या लोकांना निश्चितच प्रमाणे वेगवेगळ्या सत्तेच्या द्वारे जखडलं गेलेलं आहे. येशू, आम्ही त्या सत्तेसाठी प्रार्थना करावी. येशू मध्ये ते जर मुक्त झाले, परत एक वेळ आमचा बंधू, आमची बहीण, आमचे प्रियजन आम्हाला परत एक वेळ सापडणार आहे आणि ते ख्रिस्तामध्ये वाढलेले, घडवलेले आम्हाला दिसणार आहे. आज परत एक वेळ येशू, तू माझं आश्रयस्थान आहे, तू आमचं श्रद्धास्थान आहे, तू आमचा आश्रय आहे, तू आमचा खडक आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे. कारण की येशू, आम्हाला माहिती आहे की जग व जगातल्या गोष्टी सगळ्या टळून जाणार आहे, परंतु तुझे पवित्र वचन जे आम्हासाठी अतिशय मोलाचे आहे ते अभिवचन आहे आणि ते कधी देखील टळणार नाही. तू आमच्या बाजूने आहे. शद्रक, मेशक, अबेदनगोने जगणं आणि मरणं हे दोन्ही बाजू आपल्या समोर ठेवल्या, परंतु ते घाबरले नाही. त्यांनी येशूवर भिस्त ठेवला, त्यामुळे येशू त्यांना जळण्यापासूनच नव्हे तर त्यांना तू मोठ्या पदावर योसेफ प्रमाणे
दाविदाप्रमाणे उच्च पदावर तो घेऊन गेलेला आहे. आमचा देव आमचं नुकसान करणार नाही. प्रश्न हाच आहे की आज आम्ही विश्वास राखणार काय? आज आम्ही विश्वास राखणार काय? आमचा विश्वास का कमकुवत आहे? प्रभूमध्ये त्या विश्वासाचा आम्हाला दृढ कर, त्या विश्वासाचा आम्हाला मजबूत कर. यासाठी की परिस्थिती कोणतीही आली, कशाही प्रकारचं दुखणं आलं, कशाही प्रकारचं दुखवलं गेलं, आम्ही घाबरणार नाही. आम्ही आपली दृष्टी येशूकडे जाणार. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होणार? आकाश व पृथ्वीचा निर्माण करतो तो परमेश्वर, तो मला सहाय्य पुरवतो. हो येशू राजा, धन्यवाद असो, कारण की तुझा पवित्र उजवा हात आमच्या मस्तकावर, डोक्यावर ठेवून तुम्हाला सहाय्य पुरवण्यासाठी उठलेला आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. त्यावेळेस आपण एक गीत गाऊया. त्यावेळेस आपल्या दान